जामनेर येथील जीनियस इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत हा खेळ फुलपाखरांचा हे नाटक सादर केले. संतोष शिराडे या शिक्षकांनी या नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे. काय म्हणतात संतोष शिराडे सर? नमस्कार, ऐकूया. मी संतोष शिराळे, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2025-26 ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते आणि या स्पर्धेमध्ये गेले 3 वर्ष झाले आम्ही पार्टिसिपेट होत आहेत. पहिल्या वर्षी आम्हाला बेस्ट कॅरेक्टरचं सर्टिफिकेट मिळालेलं होतं आणि यावर्षी आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी 3 महिने झाले ते प्रॅक्टिस करत होते आणि काल त्याचं प्रात्यक्षिक आम्ही या बालनाट्याच्या स्पर्धेमध्ये करून दाखवलं. यासाठी आम्हाला माननीय प्रिन्सिपल सर यांचे खूप सहकार्य नेहमीच लाभत असते. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची मॅनेजमेंट मेंबर हे कधीच आम्हाला कुठं जाण्यासाठी असं रोकत नाहीत, कारण आम्ही खूप असे स्पर्धा खेळत आहोत. भुलाबाई महोत्सव झाला, त्यानंतर आताच जस्ट आम्ही एक जळगावच्या कॉम्पिटिशनमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये 2 बक्षिसं मिळवले. तर आमची जी मॅनेजमेंट बोर्ड मेंबर आहेत यांनी कधीही आम्हाला असं म्हटलं नाही की बुवा तुम्ही जाऊ नका. त्यांनी कधीही आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्यांचा नेहमीच सपोर्ट आमच्या मागे असतो. त्यांच्या सपोर्टशिवाय आमचं हे एवढं सक्षम आणि प्रात्यक्षिक करणं म्हणजे आम्ही करूच शकलो नसतो. त्यांच्या सपोर्टमुळेच आज हे एवढं काही सर्व घडू शकलं. बालनाट्य स्पर्धेत तुम्ही जे नाटक सादर केले त्याची थीम थोडक्यात काय? तर बाल राज्य नाट्यामध्ये आम्ही जे नाटक सादर केलं त्याचं नाव आहे खेळ फुलपाखरांचा. तर मला सांगायला आवडेल, कारण मी त्या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक मीच असल्यामुळे मला सांगायला आवडेल की आजची जी पिढी आहे ही मोबाईलच्या जवळजवळ आहारी गेलेली आहे. त्यामुळे त्यांना ते म्हणजे मुलं, मोठे लोक तर आहेच, पण हा बालनाट्याचा विषय असल्यामुळे मी मुलांवर जास्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मुलं हे घरातच राहतात आणि मोबाईलवरती खेळ खेळतात. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये मजबूती हा प्रकार कमी दिसतोय. त्यामुळे मी यावरती थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला की त्यांनी कसं ग्राउंडवर गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर खेळ कसे खेळले पाहिजे. जे पारंपरिक खेळ खेळले जायचे, इटी दांडू, त्यानंतर कांदापोळी, सूरपारंबी, अशा लंगडी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले पाहिजे, अशी माझी त्यामागची भूमिका. किती विद्यार्थी सहभागी झाले? आमचे एकूण 35 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 4 विद्यार्थी हे आमचे म्युझिक सेशनला होते आणि बाकीचे 31 आमचे ऑन स्टेज होते. मुली किती आणि मुलं किती? मुली 18 मुली होत्या आणि 17 मुलं होते. तुमच्या या नाट्य स्पर्धेसाठी तुम्ही जे निवडलेलं नाटक आहे ते बक्षीस पात्र ठरवा अशी शुभेच्छा मी कानपूरतर्फे व्यक्त करतो. धन्यवाद. मी प्रांजली गणेश माळी, ज्युनियर्स इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थिनी. आम्ही गेले 3 महिने झाले बालनाट्याची प्रॅक्टिस करत आहोत आणि आमचे सर संतोष शिराळे सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याबरोबरच आम्ही सुद्धा मेहनत घेतलेली आहे. माझं कॅरेक्टर होतं एका मुलीचं. मला आई नव्हती, माझी एक छोटी बहीण होती, तिचं नाव होतं देऊ, आणि माझे वडील होते आणि आम्ही तिघं एका झोपडीत राहत होतो. आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. आम्हाला आई नसल्यामुळे आमचे बाबा आम्हाला आमच्यासाठी सर्व काही करत होते.
अशी माझी भूमिका होती. आणि माझी छोटी बहीण ती मोबाईल घेण्यासाठी खूप हट्ट करत होती. आणि माझं कॅरेक्टर होतं की मी तिला समजवायचं होतं मला की देऊ असं म्हणजे मोबाईल शरीरासाठी चांगलेला नाही आहे, शरीरासाठी चांगला नाही आहे. आपण बाहेरचे खेळ खेळायला हवे, असं मला तिला सांगायचं होतं. नमस्कार, मी अभिनव नंदलाल पाटील, जीनियस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी. आम्ही गेल्या 3 महिन्यापासून बालनाट्य स्पर्धेची प्रॅक्टिस करत होते. आमच्या नाटकाचं नाव होतं खेळ फुलपाखरांचे. आमचे सर संतोष शिराडे सर ते रविवारी सुद्धा आमची प्रॅक्टिस घ्यायला रोज यायचे आणि शाळेनंतर सुद्धा शाळेत थांबायचे आमची प्रॅक्टिस घ्यायला. माझी भूमिका एक बापाची होती. माझं नाव अविनाश होतं. त्यात मी माझ्या दोघी मुलींना स्वतःला सक्षम करवतो. त्यांना जुने काळात माझी मुलगी जी हट्ट करत होती मोबाईलसाठी, मी तिला जुने काळातले खेळ शिकवतो आणि आणि त्यांच्याकडून फोनचा जो व्यसन आहे तो दूर करतो. तुला भीती वाटली नाही ना स्टेजवर काम करायची? नाही, हा 3रा वर्ष होता.